हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघत आहोत चॉकलेट केक. तर त्यासाठी आम्ही लेअरिंग करून घेतलं होतं ऑलरेडी, कारण की खूप मोठा केक आहे आणि खूप मोठा व्हिडिओ झाला असताना त्यामुळे हा 4 किलोचा केक आहे. म्हणजे 2 टायर केक आपण बनवत आहोत. खाली ब्लू असणार आहे आणि वरती पिंक. एकदम सिंपल केक आहे, काही नाही आहे त्याच्यामध्ये. एकदम प्लेन केक आहे, पण तो त्याचा लुकच खूप सुंदर आहे. त्यामुळे आयसिंग दोन्ही केकला 2 टायर आहे म्हटल्यावर 2 केक येतात. तर त्यासाठी आयसिंग आणि लेअरिंग आम्ही ऑलरेडी करून ठेवलेलं सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये, कारण की मग सेट नाही झाला तर इतका मोठा केक एकमेकांवर एक व्यवस्थित राहत नाही ना, 2 थराचा आहे म्हटल्यावर. तर त्यासाठी तो सेट होण्यासाठी आम्ही ठेवून दिला. आणि मग त्याच्यानंतर जो पहिला करायचा होता खालचा ब्ल्यू कलरचा, तो आम्ही करत आहोत. तर ब्ल्यू क्रीम कशी बनवायची, व्हिपिंग क्रीममध्ये वगैरे, व्हाईटवाल्या व्हिपिंग क्रीममध्ये ते कलर टाकून, कलर मिस्टचा ब्लू कलर वगैरे टाकून ते मी यापूर्वी दाखवलं आहे. त्यामुळे दाखवत बसले नाही पिंक आणि ब्ल्यू कलर कसा बनवायचा आहे ते. फक्त आता लेअरिंग करून दाखवत आहे, लेअरिंग करत आहे, जे म्हणजे एकमेकांवर थर ठेवणार आपण कसे आहोत ते मी तुम्हाला दाखवत आहे. बाकीचं लेअरिंग आणि आयसिंग ऑलरेडी आपण खूप व्हिडिओजमध्ये बघितलं आहे आणि केक खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे म्हटलं आपण हा शेअर करूया. आणि 4 किलोची ऑर्डर आलेली, तर बघा किती सुंदर केक आपण बनवत आहोत. तर त्यासाठी जो फर्स्ट पार्ट बनवला होता ब्ल्यू कलरचा केक खाली ठेवायचा होता, तो बनवून घेतला आहे रेडी. आता हा पिंक कलरचा आपण बनवत आहोत. तर ह्याचंसुद्धा व्यवस्थित क्रीम लावून घेतली. ब्लू जसा बनवला होता तसा एक्स्ट्रावाली क्रीम हे बघा सगळी काढून घेतली. जशी ब्लूची पण एक्स्ट्रा आपण सगळी क्रीम काढून टाकली होती आणि एकदम एकसारखा केक फिरवून घेतला होता. तसाच हा पिंकसुद्धा फिरवून घेतला. आणि हे बघा मग ब्ल्यूवर अशा प्रकारे ठेवून घेतला. एकदम व्यवस्थित आल्हाद ठेवायचा आहे, कारण की तो राहिला पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे ब्ल्यूसाठी आहे ना, ब्ल्यू जो केक होता त्याच्यावर आपण पिंक केक व्यवस्थित राहण्यासाठी थोडं मध्ये असं ना फ्लावरसारखं केलेलं तुम्ही बघितलं असेल. आणि मग त्याच्यावर पिंक केक अशा प्रकारे ठेवून घेतला. हे बघा सिंपल केक, फक्त नाव येणार आहे वरती. झाला आहे आपला केक रेडी. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.